हाय, हॅलो, नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात सर्वजण? मजेत आणि मस्त ना? आम्ही पण खूप छान आहोत. स्वागत करते तुमचं माझ्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. आवडला तर नक्की लाईक, कमेंट, शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. तर आज पण नेहमीसारखं लवकर म्हणजे सकाळी सकाळीच व्हिडिओला सुरुवात केली. आंघोळ वगैरे झाली आहे मस्तपैकी. आणि आहे ना आता देवपूजेचा टायमिंग. तर सगळ्यात अगोदर मस्त उंबरठा पूजन करून घ्यायचं. साधं सिंपल असं उंबरठा पूजन करून घेते मी. हळदीचं लेपन वगैरे काही लावलेलं नाही आहे, फक्त थोडंसं पाणी शिंपडलं इकडे आणि हळदी कुंकू लावून मस्त अशी उंबरठ्याची पूजा करून घेणार आहे. रोज तुम्ही उंबरठ्याचं म्हणजे नाही का पूजन असं पण करू शकता. हळदीचं लेपन, त्यामध्ये गोमित्र, गुलाबजल वगैरे सर्व टाकून, पण मी साधा सिंपलच केलेला आहे. आणि तुळशीला पाणी टाकलं आहे आणि मस्त तुळशीची पण आता पूजा करून घेणार आहे. आणि सूर्यदेवाची पण पूजा करून घ्यायची आपल्याला इकडे सकाळी सकाळी रोज. ह्या ज्या रोजच्या चांगल्या सवयी असतात त्या आहे ना आपल्या आयुष्याची सुरुवात आणि सुंदर दिवसाची सुरुवात आहे ना खूप छान अशा प्रकारे करून देत असतात. आणि ना दिवस पण असा सुंदर जातो ना आणि प्रसन्न वाटत राहतं दिवसभर. म्हणूनच या सकाळी सकाळी थोडासा वेळ आपल्याला काढायचा असतो या सगळ्या गोष्टींसाठी. कारण सगळ्यांनाच माहिती आहे सकाळी सकाळी खूप जास्त कामं असतात लेडीजला आणि ह्या सर्व गोष्टींसाठी आहे ना वेळ भेटत नाही काही काहींना. पण आहे ना 5-10 मिनटं आपण यातून काढायचे असतात. त्यासाठी थोडंसं सकाळी लवकर उठायचं म्हणजे सगळं नियोजितप्रमाणे होत असतं आपल्या. मी पण तसंच करते. आता आहे ना सगळे पूजा वगैरे करून घेतली आणि मस्त असं आता पोहे बनवायचे आहेत मला इकडे. आणि पोहे छान असे भिजत घालायचे आहेत आता पाण्यात. 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे पोहे. आणि मग धुवून घेतल्यानंतर व्यवस्थित असे भिजतात आणि खायला पण छान लागतात, एकदम मऊसूत होतात हे पोहे. आणि स्वच्छ आता पाण्याने असे मस्त धुवून घ्यायचे आणि व्यवस्थित असे एक ताटामध्ये असे ठेवून द्यायचे. त्यातलं पाणी पण निघून जातं आणि एकदम मऊ भिजून जातात पोहे. आणि एकीकडे ना आता दूध पण गरम करायला ठेवते लगेच. दूध गरम करून चहा पण करून घ्यायचा आहे. आणि ना पोहे पण करून द्यायचे आहेत सगळ्यांना नाश्त्यांसाठी, आता वाट बघतायत. तर हे बघा आता माझं इथं चाललं आहे सकाळ सकाळचं आता नाश्त्याची तयारी. सगळेजण आंघोळ्या वगैरे करून रेडी होऊन बसलेले आहेत आणि आमचे पप्पा पण आलेत आता. आणि हे बघा त्यांना पण नाही का मी आता काहीतरी काम सांगणार आहे, म्हणजे कांदा, टोमॅटो, मिरची वगैरे असं काही गोष्टी असतात ना, कांदा टोमॅटो हे कट करायला मी सांगत असते. कारण ते खूप छान असे बारीक बारीक कट्स करून देतात मला. म्हणून मग गडबडीत जर असलो कधी आणि त्यांना जर वेळ असेल तर मग हे कट करून देत असतात गप्पा मारता मारता. कारण दिवसभर तर कामाच्या राड्यामध्ये बोलणं वगैरे अशा काही गोष्टी म्हणजे शांत असं वातावरण नसतं, गडबडीतच असतं सगळा दिवस आमचा, कामात जातो इकडे. आणि मग असाच सकाळ सकाळचा थोडासा वेळ असतो आणि संध्याकाळचा थोडंसं ना जेवणाच्या टायमिंगला मग बोलत बोलत या सगळ्या गोष्टी आणि मग करत होतात सगळे कामं. आणि व्यवस्थित असं टायमावर पण सगळ्या गोष्टी होत असतात. आता मी इकडे चहा ठेवपर्यंत त्यांनी मस्त असे कांदा टोमॅटो मला कापून दिले होते. आणि मस्त असं त्यानंतर मी पोहे पण बनवायला घेतले होते. आणि ना आमच्या घरी कसं आहे गावाकडं हिरवंगार म्हणजे नाही का कोथिंबीर, कढीपत्ता हे सगळं घरचं असतं आहे. त्यामुळे ना खूप अशा काही गोष्टी असतात त्या बनवायला खूप छान वाटतं. कारण फ्रेश फ्रेश सगळं राहतं इकडे गावाकडं. आणि त्यामुळे ना पोहे खूप छान लागतात बरं का, एकदम फ्रेश. जर कढीपत्ता आणि कोथिंबीर जर असेल ना त्याच्यामध्ये तर खरंच खायला खूप छान लागतात पोहे गरम गरम. तर मग आम्ही सुट्टीच्या दिवशीच पोहे करत असतो. एरवी तर भाजी चपाती सकाळी सकाळी होऊन जाते टिफिनसाठी. आणि सुट्टी असेल तर मग निवांत चहा, पोहे किंवा आणखी काही नाश्ता असं रोजचं रुटीन आहे आमचं. आणि सुट्टीचं चला आता छान असा कढीपत्ता घेऊन येऊ मस्त फ्रेश असा. बघा आता इकडे झाड आहे कढीपत्त्याचं, किती मोठं झालं आहे बघा. आणि किती छान सूर्य दिसतो यातून बघा. आणि हिरवगार मस्त असा सूर्याचे किरण आणि खूप सुंदर दृश्य दिसतं इकडे गावाकडे. तर आमचं वासरू पण बघा कसं बसलंय मस्त तिकडे खेळत असते सकाळी सकाळी. त्याला ना खूप ताण लागते बरं का, सकाळ सकाळी पाणी पित असते ते रोज. ते ना झाल्यापासून आहे ना म्हणजे आम्हाला ना खूप म्हणजे लळा लागला आहे त्याचा. सकाळी सकाळी एक तरी चक्कर आम्ही त्याच्याकडे मारत असतो आणि मस्त वाटतं. हे बघा आता नारळाचे झाड, नारळाचं रोप ना घरीच तयार केलं होतं आम्ही, नारळ पाण्यामध्ये ठेवून. आणि इकडे बघा
सगळे कसे नारळाची झाडं, छान हिरवंगार, गहू. तर खूप छान असं शेतात घर असलं ना तर फ्रेश वाटत असतं बाहेर बघितलं की सकाळी सकाळी. चला आता कढीपत्ता तर घेऊन आली मी. मस्त असतं तर पोहे बनवू फ्रेश असे. आणि चहा पण ठेवला आहे हे बघा. अजून काही चहाला उकळी आलेली नाही आहे, कारण कमी गॅस करूनच मी बाहेर गेले होते. म्हटलं उगाचच ओतू जायचा परत. आणि असं गडबडीत जर असलं ना मुद्दाम असं होत असतं माझ्याकडून. दूध ओतू जाईल नाही तर मग चहा ओतू जाईल आणि पूर्ण गॅस खराब होतो. परत सगळं स्वच्छ करावं लागतं, परत नव्याने सुरू करावं लागतं. त्यामुळे ना थोड्याफार आधीच आपण जर ह्या गोष्टीची काळजी घेतली ना तर मग असा पसारा होत नाही घरामध्ये आणि कामं वाढवून नाही ठेवत. म्हणजे नाही का, कामं आपले वाढत नाहीत गडबडीच्या वेळेत. आणि हे बघा आता त्यांचं चाललंयच आहे अजून कट करायचं काम. कारण टोमॅटो, कांदा सगळं काही व्यवस्थित असं कापत असतात आणि खूप बारकाईचं काम असतं आहे त्यांचं. तोपर्यंत माझा चहा पण झाला आणि मी चहा पण घेतला आणि आजीला, अण्णाला त्यांना सगळ्यांना चहा दिला आहे आता. तर पोहे करून घेते पटकन. त्यांना म्हटलं तुम्ही पण घ्या चहा. त्या एरवी तर चहा घेत नाहीत ते, कधीतरीच घेतात. मग थोडासा आग्रह केला ना मी चहा घ्या थंडीचा, मग ते थोडाफार घेत असतात. तर माझे केस पण ओले होते आणि टॉवेल गुंडाळलेला होता, काढून टाकला आहे आता. आणि छान असं पाणी सुकले आता. ही बघा उनी पोहे झाल्यानंतर आता आली इकडे. सुट्टी असली की उठत नाही लवकर आणि आम्ही पण उठवत नाही तिला, कारण रोज लवकर उठवायला लागतं म्हणून. मस्त अशी रिलॅक्स असं उठली आणि ब्रश केला आहे फक्त आणि नाश्ता करून घेणार आहे आणि नंतर आहे ना मग आंघोळ करणार आहे ती. कारण मीच म्हटलं, कारण केस वगैरे धुवायचे असतात व्यवस्थित, अशी सुट्टीच्या दिवशी आंघोळ करायची असते. रोज तर गडबडच असते खूप सारी. म्हणून मग आता निवांत खाऊन पिऊन मग आंघोळ कर असं म्हणत असते मीच तिला. तर आता हे बघा पोहे पण झाले इथं बनवून आणि नाश्ता पण करून झाला सगळ्यांचा. आता इथं स्वयंपाकाची तयारी चालली माझी. भाजी पण टाकली तिकडे आणि आता चपात्या करून घेणार आहे इकडे. आणि पटपट असा स्वयंपाक एकदा करून घेतला ना मग बाकीची कामं, शिवणकाम वगैरे करायला मला मग वेळ असतो भरपूर. स्वयंपाकचं म्हणजे नाही का पटकन आवरला की मग सगळी कामं आवरतात. आणि नाही तर मी गाणं गुणगुणत स्वयंपाक करत आहे. मला ना गाणं म्हणायला स्वयंपाक करता करता किंवा कुठलं पण काम करता करता आहे ना मी गाणं म्हणत असते. मला गाणं म्हणायला खूप आवडतं आणि त्यामुळं काय होतं, आपली करमणूक पण होते एक प्रकारची. आणि मोबाईलवर वगैरे गाणे लावून देण्यापेक्षा मग असेच मी गाणं म्हणत असते. आणि गाणं लावले ना शिव पण आमचा ऐकू देत नाही, मध्येच मोबाईल घेऊन जातो. मग मी शूटला मोबाईल लावून दिला ना शूटिंगला, तर मग तो घेत नाही. नाहीतर असे गाणे वगैरे ऐकत बसलो ना आम्ही तर मग आम्हाला ऐकू देत नाही आणि स्वतःच घेऊन मोबाईल बघत बसतो. आणि त्यामुळे ना ती चांगली सवय नाही मुलांनासुद्धा सारखं मोबाईल घेऊन बसायचं. म्हणून मग मी शक्यतो आम्ही पण जास्त बघत नाही त्याच्यामुळे. कारण आपण जर बघितलं तर मग लहान मुलांना पण सवय लागत असते खूप जास्त. म्हणून शक्यतो आम्ही टाळतोच फोन बघणं. तेवढ्यापुरतं तेवढं झोपला वगैरे तर मग वापर करत असतो फोनचा. अदरवाईज टाळतोच आम्ही सर्वजण मोबाईल बघणं, गाणे वगैरे, रील्स असल्या काही गोष्टी बघणं टाळतच असतो. तर मग त्या आपल्या सवयी लहान मुलांना लागतात. आणि हे बघा आता इथं भाजी तर टाकली आता बाजूला आणि आता इथं चपात्या करून घेणार आहे. आणि संक्रांत पण जवळ आली आहे, त्यामुळे थोडंसं ब्लाऊज वगैरे मला शिवायचे आहेत. आणि त्याचमुळे खूप अशी गडबड होत असते दिवसभर. म्हणजे दिवस लहान आणि कुठं जातो दिवस काही कळत पण नाही त्यामुळे. आणि हे बघा आता पटपट अशा चपात्या मी लाटून घेते इथं. आणि चपात्या जर लाटायला खूप जास्त वेळ लागतो बरं का. भाकरी कसं बाजरीच्या पटकन होऊन जातात, पण चपात्या करायला ना वेळ लागतो पीठ मळून. मग ते चपात्या करा, खूप जास्त टाईम जातो. आणि आता आवडलं आहे आमचा स्वयंपाक आणि इकडे आलं आता बाहेरचं काम. थोड्या वेळ मी बसले होते शिवला घेऊन इथं आणि आजूबाजूचं दृश्य दाखवते तुम्हाला. कपडे पण धुवून घेतलेत आणि आता मला कपडे सुकायला जायचं होतं. आणि शिव मस्त आता नादी लावलं मी त्याला आणि म्हटलं आता कपडे पण सुकून टाकावेत. आणि कपडे धुवायला म्हणजे धुतले होते मी पूर्ण आणि सुकायला जाणार. आणि 2-3 सुकायला टाकले कपडे मी. तर आमच्या शिवने काय केलं, मोबाईलच
ओढून घेतला स्टँडचा, म्हणजे कारण माझं लक्ष नव्हतं. मोबाईल त्याने ओढला की पडला हेच कळलं नाही, म्हणून अर्धवट इथं कपडे म्हणजे नाही का सुकवतानाचं शूट झालंच नाही. थोडेसे घातले आणि नंतर आहे ना मोबाईलच पडला होता खाली आणि शिवच्या हातात होता, म्हणजे त्याने काढला की पडला हेच मला कळलं नाही. तर हे बघा असं झालं काहीतरी. तर म्हटलं तर चला जाऊ द्या, जेवढं होतं शूट ते तुमच्यासोबत मी शेअर केलं. आणि हा संध्याकाळचा टायमिंग आहे दिवाबत्ती करण्याचा. घरात दिवा लावला मी आणि आता शेतातल्या दिवा लावण्यासाठी आम्ही चाललेलो आहोत. आता थोडासा अंधार पडला इथं, तर तुम्ही बघू शकता. आणि किती छान असं दृश्य दिसतं इथलं. मस्त अशी गहू आणि एवढा झालेला आहे आमचा गहू आता. मस्त झाला आहे आणि कलर तर खूप हिरवागार आणि फ्रेश वाटतो. आणि खूप करमतं या संध्याकाळच्या टायमिंगला इकडे. आणि हे बघा, तर खूप छान झाला आहे आता गहू आमचा. आणि सगळीकडे हिरवंगार वातावरण झालं आहे आणि मस्त गार हवा सुटली आहे. आणि चाललं आता आम्ही दिवा लावायला, शिव, मी, अवनी माझ्यासोबत. आणि शिवला आमच्या खूप जास्त आवडतं देवाचं दर्शन घ्यायला. रोज सकाळ संध्याकाळ तो जात असतो. सकाळी आजीसोबत आणि मी जर गेले तर संध्याकाळी माझ्यासोबत. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, कमेंट, शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटू नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ.